कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला कोण पाहिजे ते सांगा। आपल्या कलेक्टर मॅडम बाईसाहेब इथंच राहतात का? हो इथंच राहतात, पण ते आता नाही आहेत। तुमचं काही काम असेल ना तर तुम्ही नंतर या। हा नाही नाही तसं काही नाही, पण ना माझी परिस्थिती जरा वाईट आहे। मला काम म्हणजे कोणच आहे गो, कोणी बी काम करील, भांडी घासीन, कपडे बिन सगळी सगळी काम करीत खरंच। असं अहो पण घरात कोणी नसताना मी तुम्हाला कसं घेऊ घरात? अगो म्हणजे तुझं कोण ऐकत नाही का काय? असं कसं ऐकत नाहीत? आजी तुम्हाला सांगते, जे मी बोलते ना तेच होतं या घरात। मग की मला घरात ठेवून मी तुमची सगळी काम करीन, तुझी सगळी काम हलकी होतील की नाही सांग बरं? म्हातारी कामाची दिसतीये, आणि तसंही किती दिवस झाले कामासाठी एक बाई ठेव म्हणून मागे लागली आहे वंसनच्या, पण नुसतं हो हो करत। तिला ठेवून घेतलं तर काय बिघडणार आहे? हा आजी, पण तुम्हाला ह्या वयात काम जमतात ना? हो माझ्या दिसण्यावर राजावर जाऊ नको तू, मी अजून मला काय काढतो तुला ना बोलायची अजिबात संधी देणार नाही, नीट काम करीन मी। चालेल चालेल, पण तुम्ही राहणार कुठं? इथं खायला मिळालं मला, आणि राहायचं कुठं काय, घर नाही ना मला। बरं बरं, तुम्हाला राहायला जागा आहे मागं, तुम्ही तिथं राहा, आणि खाणं पिणं पण मिळेल तुम्हाला। पण आजी मी तुम्हाला पैसे जास्त नाही देणार। हा चालतंय की चालतंय, आता तू एवढं माझ्यासाठी करतीयस म्हणल्यावर मी कशाला पैसे मागेन तुला? तुला ना तुला द्यायचं तेवढे पैसे दे। चालतंय मला। चालेल चालेल, चला मग आज चला आणि लागा कामाला। हा चला चला चला। अमोल बाळा, हे आपलं शेत आहे। इथं आपल्या आजोबांनी लय म्हणजे लय घाम काढलाय, आणि आप्पे तुला सांगतो, कदम ज्यावेळी शेती करायची ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच वेगळं होतं ग। आपली शेत म्हणजे मानाची गोष्ट असती, आणि कसून खाण्यातली ना मजाच वेगळी असते बघ। खरे आजोबा, पण झालं ना तर धन्यच नाही अजून। अमोल बाळा, मी तुला सगळं समजावून सांगतो। काय आहे हे, तुला जे पीक दिसतंय ना, हे उगवण्याआधी शेतकरी ही जमीन आहे ती उन्हात तापवतो, नंतर त्याची नांगरट करतो, फणणी करतो, आणि मग जे पेरायचं आहे ना ते पेरून घेतो, मग शेत बांधतो, आणि मग शेतकरी पावसाची वाट बघत बसतो। हा म्हणजे आता पाऊस पडतो त्याची आजोबा? हा पाऊस पडला ना त्याआधी शेतकऱ्यानं पेरलं होतं, म्हणून आता बघ कसं छान उगवलंय ते। आजोबा शेतकरी किती काम करतो ना? रामोल बाळा, एवढं करून बी पावसाचं वारं जर का फिरलं ना तर शेतात फक्त गरिबीच उगवते बघ। म्हणजे आजोबा? अरे बाळा, म्हणजे शेती किती जरी जोमानी केली ना तरी सगळं निसर्गावरच अवलंबून असणार आहे। हा आता मला कळलं की मात आता मध्ये शिल्लक जेवण का ठेवू देत नाही। करेक्ट, एकदम बरोबर। अमोल, अन्न हे पुण्य अर्जुन कदम, यातलं तुम्ही काय केलंय विचारा स्वतःला। 7 वर्षांच्या अमोलनं कधी शेती बघितली नसेल आजपर्यंत, पण आप्पीने त्या शेतीचं महत्व घर बसल्या शिकवलंय त्याला। आप्पे, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ग। देव बाप्पा, शेतकरी एवढं काम करतो, मग तू त्याच्यावर कधीच नको वाईट वागू। अमोल, अरे बाळा, तू अशी जर प्रार्थना केली ना तर देव नक्की ऐकेल बघ तुझं।
विनया चांगल्या वाटत नाही एकच शिकलो बघ, नातू आला ना की सगळं जग कसं चांगलं दिसायला लागतं. अरे दादा, अमोल आल्यापासून ना माझी जगायची इच्छा 10 पट वाढली बघ. बाबा अहो असं का बोलताय तुम्ही? आप्पे, या अमोलमुळे आम्हाला आजोबाचं खरं सुख मिळालं, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तर काय, आता ना मला सगळे आनंदात पाहिजे बस. आई काय, कुठे हरवलात? आप्पे इकडे येतीस? बर. काय होय, काय झालं? आप्पे खूप दिवस झाले, सांगू का नको वाटत होतं तुला, पण आता मला राहवं ना बघ. आई काय झालंय? आई सुजय भाऊजी पुन्हा त्रास देत आहेत का? नाही नाही आप्पे, आपलं लेकरू आपल्याशी वाईट वागलं तर आपली बी काहीतरी चूक असते हे समजतंय मला. आई एक मिनिट, मग नेमकं काय झालंय मला नीट सांगा बरं. आप्पे मनी, त्यांचं काय? ती दर महिन्याला त्यांच्याकडून पैसे घेऊन जाते. काय? वय आप्पे, हा ना ह्यांच्याशी लग्न केलंय म्हणून तुरुंगात टाकेल म्हणून धमकी देते. म्हणजे अजून त्यांच्यात काहीच बदल झाला नाहीये? नाही ना आप्पे. अगं हे तुला सांगणार नाहीत, पण संकल्प आणि मनीचा सगळा खर्च दर महिन्याला हे करतात आणि आम्हाला अशी भीती वाटते की ती आमच्यावर केस करेल. आई अहो किती भयंकर आहे. वय ना आप्पे. हे बघ, आम्हाला उरलं सरलं आयुष्य ना आता 2 घास खाऊन सुखानं घालवायचे बस. त्यांचा काही पत्ता, कुठे राहतात काही माहिती आहे? ती कुठं राहते, काय करते, कुणालाच ठाव नाही. बरं तुम्ही शांत व्हा, मी बघते पुढे काय करायचं, मी शोधते कुठे राहत आहेत. खरंच आप्पे? हो आई, आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यानंतर त्यांचा फोन आला, पैसे मागितले, काहीही झालं तरी मला फोन करा, मला आधी सांगा, मग मी बघते पुढे काय करायचं. आप्पे अगं पुण्य फळाला येतं तवा तवा कुठं तुझ्यासारखी सून मिळते एखाद्याला. आणि मी लय नशीबवान आहे बघ. कुठं असं होतं मनी मावशी? हो आजी, मला सांगा, तुम्हाला नीट चालता येत नाहीये आणि तुम्ही सगळी कामं कशी करणार हो? काय नाही, असं काय नाही, ती ना मी जरा लांब उडाली ना म्हणून. बरं बरं आजी, हे बघा इकडे किचन आहे आणि नीट बघून घ्या आणि कुठलं सामान कुठे ठेवलेलं आहे ना ते मी तुम्हाला कामं करताना सांगेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.